चला आज मी इथे माझा टिफिन शेअर करणार आहे आणि मी बनवते नूडल्स बनवणं खूप सोपं आहे, पण ह्या भाज्या आहेत ना कटिंग करणं खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे खूप बराच वेळ जातो। तर 2-3 पळे मी कढईमध्ये तेल घेतले। पहिलं सर्वात आधी मी लसूण टाकले, त्याच्यानंतर गाजर, शिमला मिरची आणि थोडेसे बीन्स होते ते सुद्धा कट करून घेतलेले आहे। जे पण टाकणार त्याच्यानंतर 1-2 सेकंदसाठी ना फ्राय करून घेणार आहे। सगळ्या भाज्या टाकल्यानंतर मग विनेगर टाकले 1 चमचा आणि अर्धा चमचा ब्लॅक सॉस टाकलेला आहे। आणि हा चिंच मसाला आहे ना तो टाकायचा विसरायचा नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये सगळं काही असतं, मिठापासून सगळं काही। आपण भाज्या शिजायला वेळ लागतो ना, म्हणजे की गाजर, शिमला मिरची ह्यांना सर्वात आधी टाकलेला आहे आणि हाय फ्लेमवरती सगळ्या भाज्या मी फ्राय करून घेतलेल्या। सर्वात शेवटी आहे ती कोबी आणि कांद्याची पात, कारण की ह्या भाज्यांना जास्त वेळ लागत नाही, लगेच नरम होतात। मी ना शेजवान सॉस आहे तो सुद्धा अर्धा चमचा घेतलेला आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा मिक्स केलेला आहे, नूडल्स टाकलेले आहेत आणि मग शेवटी कांद्याची पात टाकलेली आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं। हाय फ्लेमवरती झालेत नूडल्स रेडी। हे नूडल्स आहे ते पूर्णपणे हेल्दी आहेत, म्हणजे मी डीमार्टमधूनच पॅकेट आणलेलं गव्हाच्या पिठाचे नूडल्स आहेत। याच्या आधी सुद्धा मी व्हिडिओ शेअर केला होता आणि नूडल्सच फक्त कसे चालतील त्यामुळे मंचुरियन सुद्धा बनवले आणि हा आहे हसबंडचा टिफिन। देवापुढे सुद्धा नैवेद्य ठेवला, उपवास तर नाही आहे पण नैवेद्य ठेवून पूजा करून घेतली, कारण की शनिवार आहे पहिला श्रावणातला। मला ना हे नूडल्स वगैरे काही एवढे फारसे आवडत नाही, पण मुलांच्या आवडीसाठी बनवावं लागतं बाहेरचं खाण्यापेक्षा। तर माझ्यासाठी मी फोडणीचा भात सुद्धा घेतलेला, तो अगदी फ्राईड राईस सारखं वाटतंय। तर टिफिन वगैरे पॅक करून मी निघाले ऑफिसला आणि खड्ड्यांचं दर्शन झालं ना, प्लॅटफॉर्मला सुद्धा पोहोचलेली आहे। आणि सॅटर्डे असून सुद्धा खूप सारी गर्दी होती, म्हणजे ट्रेनला पाऊस तर चालूच होता आणि सीट तर अजिबात नव्हती। त्याच्याकडे लंच टायमिंगमध्ये 2-3 पंक्ती होतात, म्हणजे टायमिंग वेगवेगळे आहे। तर पहिल्या पंक्तीने माझा टिफिन घेतलेला आहे आणि पूर्णपणे खाली केलेलं आहे, ते मंचुरियन पण कोचून खाल्लेले आहेत। तर हा टिफिन मी सेफ ठेवला होता, म्हणजे फोडणीचा भात जो की मला खूप आवडतो। आणि ऑफिसचा जो टिफिन मी तुमच्याबरोबर कधीतरी शेअर करते तो सुद्धा मी मागवला, कारण की एवढं थोडंसं जेवण मला कमी पडणारच होतं। तर इथे होतं मुगाची भाजी आणि दुधीची भाजी होती। वरण भात तर मी घेतलं नाही, कारण ते खूप गोड असतं, तर अन्न हे पूर्ण ब्रह्म समजून मी थोडं घेतलं। आणि ना ह्यांचे फुलके असतात ते खूपच सॉफ्ट आणि तुपातले असतात, गरम असतात मुळात, आणि हे पूर्ण जेवण गरमच असतं। आजच्या माझ्या सॅटर्डे स्पेशल बनवलेल्या मंचुरियन आणि नूडल्सचा मीच रिव्ह्यू देते। तर नूडल्स आणि मंचुरियन जसे नेहमी होतात तसेच एकदम भारी झालेले। ह्याची संपूर्ण रेसिपी आहे ती मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी शेअर केलेली आहे, तर तुम्ही जाऊन तिथे चेक करा माझ्या यूट्यूब चॅनेलला। चायनीज पदार्थांमध्ये सॉसेसचा वापर खूप कमी करून सुद्धा अगदी भारी बनतात, आणि हा तर माझा ऑल टाईम फेवरेट आहे फोडणीचा भात। तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।